हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण कलिंगरपासून खूप साऱ्या अशा कुल्फ्या बनवणार आहोत। ज्यूस तर तुम्ही भरपूर वेळा पेलं असेल, एक वेळा या पद्धतीने ही कुल्फी पण बनवून बघा। एकदम 5-6 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। हे बघा, मुलांनाही खूप खूप आवडेल। आता ज्यूस बनवण्यासाठी हे एक कलिंगर घेतलं। हे असं थोडंसं पिवळं असायला पाहिजे आणि असं ठोकून बघायचं, चेक करायचं असले तर घ्यायच्या वेळेस। आता आपण एक चाकू घेऊ आणि हे कट करून घेऊ। आता हे बघा, हे एवढं लालसर नाही आहे। आता हे कट करू। असं ठोक्याच्या वेळेस असं डबडब आवाज यायला पाहिजे, म्हणजे ते चांगलं असते। अशा पतल्या पतल्या चकत्या करून घेते। याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता हे सर्व असे कट करून घेतले। आता आपण याच्या बिया काढून घेऊया। आणि जो वरचा भाग आहे हा काढून घ्यायचा। असेच हे सर्व टरबूज पूर्ण असं कट करून घेते आणि याचे असे तुकडे पण करून घ्यायचे आहे आपल्याला। आता हे असे तुकडे करून घेतले। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये आपल्याला हे थोडेसे टाकायचे। हे ज्यूसचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी साखर घालते आणि हे मिक्सरमधून बारीक फिरून घेते। असेच आपल्याला हे पूर्ण तुकडे कलिंगरचे फिरून घ्यायचे। आता हे मिक्सरमधून फिरून घेतलं। आता एक पातेलं घेतलं आणि एक चाळणी ठेवली त्याच्यावरती आणि हे ज्यूस टाकायचं आहे यावरती। गाळून घ्यायचं आपल्याला। चम्मचने थोडंसं असं हे करून घेऊ, फिरून घेऊ हे। आता असे सारे तुकडे थोडे थोडे करून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे। जे काही जाडसर असलं ते असं अटकून जाते। हे बघा, मस्त असं ज्यूस तयार झालं। आता असे सर्व हे तुकडे थोडे थोडे करून आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे। यामध्ये थोडासा फूड कलर घालायचा, म्हणजे छान असा कलर येईल। तुमच्याकडे असेल तर घालायचा, नाही बी घातला तरी चालेल। या वॉटरमेलनचा कलर थोडासा फिका होता म्हणून घातला, म्हणजे मस्त अशी लालसर कुल्फी दिसेल आपली। आता हे कलिंगरचं ज्यूस ही कुल्फी बनवायचं हे भांडं घेतलं, हे असं प्लास्टिकचं आहे। यामध्ये टाकूया, पूर्ण टाकून घेते। एकदम पटकनी बनवून तयार होते, काहीच वेळ लागत नाही। उन्हाळा लागला आहे, मुलांना हे अशा कुल्फ्या बर्फाच्या खूप आवडतात। त्याची झाकणं लावून घेते वरून। हे असे असतात, काही नाही 30-40 रुपयाचं घेतलं तुम्ही ना हे भांडं, फक्त कुल्फी बनवायचं। व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं, म्हणजे ते जे ज्यूस आहे कलिंगरचं बाहेर नाही आलं पाहिजे। आता हे एखादा तास फ्रीजमध्ये ठेवूया। आता 1 तासानंतर थोडंसं कढईमध्ये पाणी घेतलं मीडियम, आणि त्याच्यामध्ये हे ठेवू
म्हणजे लवकर निघून येईल. जास्त टाईम नाही ठेवायचं, एखादा सेकंड 1-2 सेकंड ठेवायचं. आणि हे बघा मस्त अशा ह्या कुल्फ्या बनवून तयार झाल्या. तर तुम्ही पण नक्की बनवा, काहीच वेळ लागत नाही, एकदम 5-6 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होते. वॉटरमेलन तर आपण असं खूप खातो, कलिंगर ज्यूस पण बऱ्याच वेळा पितो, पण अशा कुल्फ्या बनवून दिल्या मुलांना की मुलं पण आवडीनं खातात. मला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही